आज आपण 4 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने कसे भागायचे हे शिकणार आहोत। पहा, आपलं उदाहरण 1416 भागिले 12। आता या 1416 ला आपल्याला 12 ने भागायचं आहे। आता आहे म्हणून आपण 14 ला भाग देणार। आता 12 चा पाढा 14 किंवा 14 पेक्षा छोटी संख्या येईपर्यंत मोजायचा आहे। 12 1 12, 12 2 24। 12 2 24 हे 14 पेक्षा मोठे होतात म्हणून 12 1 12। 12 1 12 म्हणून 1 इथे लिहिला आणि 12 इथे लिहिले। आता या 14 मधून हे 12 वजा करायचे आहेत। पहा, 4 मधून 2 गेला 2, एकातून 1 गेला 0, इथे राहिले 2। आता हा वरचा 1 खाली आपण घेणार। इथपर्यंत आपण भागलं। आता 1, आता हा 1 आपण इथे खाली घेतला, इथे झाले 21। आता 12 चा पाढा 21 किंवा 21 पेक्षा कमी संख्या येईपर्यंत मोजायचा आहे। 12 1 12, 12 2 24। 12 2 24 होतात म्हणून 12 1 12। आता ही वजाबाकी करणार। पहा, 21 मधून 12 गेले, खाली उरले 9। आता इथपर्यंत आपण भागलं। आता हा 6 आपण इथे खाली घेणार। आता इथे आपल्याला मिळाले 96। आता 12 चा पाढा 96 येईपर्यंत मोजायचा आहे। 96 किंवा 96 पेक्षा कमी संख्या येईपर्यंत मोजायचा आहे। 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 7 72, 12 7 84, 12 8 96। 12 8 96 म्हणून 8 आपण इथे लिहिणार आणि 96 इथे खाली लिहिणार आणि ही वजाबाकी करणार। 6 मधून 6 गेले 0, 9 9 गेला 0। अशा प्रकारे आपल्या भागाकाराचं उत्तर आलं 118। पुढचं उदाहरण आहे आपलं 1988 भागिले 28। आता पहा, छोटा पाढा असला तर आपल्याला पाठ असतो, पण जेव्हा मोठा पाढा असेल तेव्हा आपल्याला पाठ नसेल तर आपण उदाहरण कसं सोडवायचं, तर आपण अगदी 2 मिनिटात पाढाही तयार करू शकतो। पहा, आपण आता 28 चा पाढा इथे एकदा तयार करून घेऊया आणि मग हे उदाहरण सोडवूया। पाढा कसा तयार करायचा पहा, 2 मिनिटात आपल्याला 28 चा पाढा तयार करायचा आहे। आपण इथे 28 लिहिले। पाहता आपल्याला 8 चा पाढा इथे लिहायचा आहे आणि 2 चा पाढा इथे, पण तो कसा पहा। 8 1 8, 8 2 16, 16 एकक स्थानचे 6 इथे लिहायचे आणि दशक स्थानचा 1 इकडे हातचा म्हणून बाजूला लिहायचा आहे। 8 2 16, 8 3 24, 4 इथे 2 इकडे, 8 चौक 32, 2 इथे 3 इकडे बाजूला। आपण एकक स्थानचे अंक लिहून घेऊ राहिलो आणि दशक स्थानचे अंक इकडे हातचे म्हणून लिहून घेऊ राहिलो। पहा, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सक 48, 8 साती 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80। आता इथे आपण 2 चा पाढा लिहिणार, पण जिथे हातचा आहे तिथे आपण हातचा मिळवून हा 2 चा पाढा इथे लिहिणार, म्हणजे आपला 28 चा पाढा तयार होणार। बे 1 बे, बे 2 4, पण 4 आणि 1 किती होतात 5, म्हणून आपण इथे 5 लिहिणार। 4 न लिहिता आपण इथे एक हातचा मिळून 5 लिहिले। बे 2 4, बे त्रिक 6 आणि हातचे 2 8, बे चौक 8 आणि हातचे 3 11, बे पंचे 10 आणि हातचे 4 14, बे 6 12 आणि 4 16, बे 7 14 आणि हातचे 5 19, बे 8 16 आणि हातचे 6 22, बे 9 18 आणि हातचे 7 25 आणि
बे 10, 20 आणि हातचे 8, 28. अशा प्रकारे अगदी 2 मिनिटात आपण 28चा पाढा तयार केला. आता पहा, आपण आता उदाहरण सोडवायला आपल्याला सोपं जाईल, कारण 28चा पाढा आपण तयार करून घेतला आहे. आता पहा, 28 इथे 19 आहेत. हे 19 28 पेक्षा लहान आहेत, म्हणून आपण 198 या संख्येचा विचार करणार. 198ला आपण 28ने भाग देणार. 28चा पाढा 198 किंवा त्यापेक्षा कमी संख्येपर्यंत मोजणार. आता इथे पहा, 196 आपल्याला या पाढ्यात सापडले आहेत. 196, 28 7 196 म्हणून आपण 7 इथे लिहिणार आणि 196 इथे लिहिणार आणि ही वजाबाकी करणार. पहा, 8 मधून 6 गेले, खाली उरले 2. 9तून 9 गेला 0, 1तून 1 गेला 0. आता पहा, इथपर्यंत आपण भाग दिलाय. आता राहिला 8. 8 आपण इथे खाली घेणार. इथे मिळाले आपल्याला 28. 28च्या पाढ्यात पहा, 28 1 28 आणि हा 28 मधून 28 गेले, खाली उरला 0. अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडलं. कितीही मोठा पाढा असला, कितीही मोठा अंक इथे असला तरी आपण त्याचा पाढा तयार करून हे उदाहरण आपण सोडवू शकतो.